सनातन वैदिक विश्व हिंदू धर्म सत्य प्रात्यक्षिक पुनर्जीवन। मी काशी विश्वेश्वर सरस्वती महाराज कल्की दत्तात्रय मंदिर शिरूर गोंडदी पाचवाडी येथून दिनांक 8/8/1960 पासून प्रचार करीत आहे। आपण विश्वक्रांती नवे ज्ञान आपण ऐका, सर्वात सांगत जा। दररोज संध्याकाळी 8 ते 8:15 पर्यंत किंवा जास्त वेळ असते। अवश्य लाभ घेणे। ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। जगाचा नियंत्रण करता जो परमेश्वर आहे, कोणी त्याला निर्गुण म्हणतं, कोणी सगुण म्हणतं। आता उदाहरण पावसाचं उदाहरण घेऊ। पाण्याची वाफ होती, आकाशात जाते, निर्गुण निराकार अवस्थेत राहते। मग खाली जो समाज आहे त्याचं कल्याण होतं का? नाही होत। कारण निर्गुण वाफेतून पाऊस का पडला इतिहासात काही जमा केलंय का? पण जेव्हा तो निर्गुण सगुण स्वरूपात ढग तयार होतं, जल तयार होतं आणि मग पाऊस पडतो तेव्हा पीक येतं। तशा प्रकारचा जो परमेश्वर आहे सगुण निर्गुण ते सगुण अवस्थेत जेव्हा वाढलेला आहे श्रीवत्सवक्षा भगवंत। ओम सहस्र शीर्षा पुरुषा सहस्राक्षा सहस्रपाद मूर्त्या दशांगुलम। हा जेव्हा सगुण स्वरूपात येतो पाऊस ढग, तेव्हा पाऊस पडतो, पीक येतं, समाजाचं कल्याण होतं, 84 लक्ष येऊनला पोचले जातं। त्याप्रमाणे हा जो ओम सहस्र शीर्षा पुरुषा सहस्राक्षा सहस्रपाद समृता दशांगुलम। पुरुषा म्हणजे पूर्ण उरणारा परमेश्वर, ज्याला सहस्र म्हणजे अनंत शिर, अनंत डोळे, अनंत कान, अनंत हात, अनंत पाय आहेत, असा सगळ्या जगाला व्यापून हा परमेश्वर। दशांगुलम म्हणजे एक मुख दश ओजा दत्ता अवतार कल्की दत्ता अवतार स्वरूपात पृथ्वी अवतरलेला आहे। त्याच्या सगुण स्वरूपातून समाजाचं कल्याण होतं। म्हणून सगळा समाज कल्की अवताराला पाहिजे, मग आपलं कल्याण होईल, मग आपल्याला सुख मिळेल। आणि काय लोकांनी लढाया मारामाऱ्या ह्या खूप गोष्टी लिहिलेल्या आहेत। असं होणार आहे तसं होणार। तर भारत स्वतंत्र झालेला आहे आणि बाकीचे काही प्रांत वेगळे झालेले आहेत, त्यामुळं त्याच्यामध्ये युद्ध मारामाऱ्या करणे किंवा अजून काय वाकडे तिकडे लिहित बसून समाजाची दिशाभूल केली तर सत्य सृष्टी हा महत्वाचा। आणि ह्याच गावात देव होईन अवतार, त्याच गावात देव होईन, तो असाच कपडे घालीन, ते असं घोड्यावर, हे सांगायचं मला काय कारण आहे? भगवंताला अवतार घ्यायचा असेल तर तो आपल्या पद्धतीने घेईन। कोणत्या रूपात यायचं, कोणत्या स्वरूपात फिरायचं, त्याला अधिकार आहे। तुम्हाला काय अधिकार आहे? हा, तुम्हाला काय अधिकार आहे की आणि असंच नटलं पाहिजे ना, असं रूप धारण करायचं? तुम्ही कोण? मग तुम्ही देवाचे देव आहात का? त्याला गुलाम बनवून पृथ्वी आणणारे मुळीच नाहीत। तुम्ही सगळे देवाचे गुलाम आहात। गुलाम देव तुमचा कधीच गुलाम नाही। कारण तुमचं आयुष्य किडमिन 3.5 दिवसाचं आणि त्यात तुम्ही देवाला गुलाम बनवताय। परमेश्वराला अवतार घ्यायचा असेल तो कुठल्या रूपाने कुठल्या स्वरूपात घेऊ शकतो। आपलं आजचं 107वं प्रवचन आहे आणि विषय आहे वेद मंत्र रक्तगट कल्की अवतार। वेद मंत्र रक्तगट कल्की अवतार विषय आहे। त्या विषयाने आपण एक ऋचा म्हणणार आहे, नंतर त्यात स्पष्टीकरण करू। ओम शिवन संतम मध्वाया संहरिम अरुषम देवाश पतिम येशुराय सुप्रथमा पृच्छते गास्यम चक्षुषा परे पाते वृक्षा। शिवासारखा शत्रुहांत्या, शत्रूचा नाश करणारा, मधुरता असणारा, परिपूर्ण मधुर देणारा, मधुर जलाला प्रेरणा देणाऱ्या असा जो परमेश्वर, जल श्वसक हिरव्या रंगाचा चमचम करणाराचा प्रकाश देणारा असा जो आहे त्याला सोम परमेश्वर म्हणतात।
सोमरस म्हणतात. तो पेल्याशिवाय आपला परमेश्वर प्राप्ती होणार नाही. कली अवतार पाहायचा असेल तर सोमरस प्या आणि कली पहा. द्विलोकीच्या व पालकाच्या शिव सोमवल्लीचा रस काढा परिपूर्ण काढा जात असताना त्याचा त्या शुद्धात प्रकमे असा रस जय मिळवून देतो. म्हणजे हा रस जो आहे, हा रस युद्धात, लढाईत, नंतर मेंदू आपला तरतरीत ठेवणे, बुद्धी वाढवणे, अशा प्रकारचा आहे. कोरोना आला, नंतर मांस खावणारा, नंतर तुमचा मांसाहारी व्हायरस आला, आता आमेवा व्हायरस आला, मेंदू खाणारा. हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत रोज एक एक येणार आणि याला तोंड द्यायला औषध पुढे सरकार. एक औषध स्वतः सगळं जग थकून गेलेलं आहे आणि याच्याकरता आपल्या शरीरामध्ये सोमरस प्यायला पाहिजे. सोमरसपासून आपल्या अँटीबॉडीज बनते. लोह, जस्त, तांबे आणि जस्त, सोने आणि चांदी, अजून काय घटक आहेत. तर आपल्या शरीरामध्ये मुख्य घटक जस्त पाहिजे. जस्त सोमरसामधून प्राप्त होतो, मक्केतून मिळतो. हा जस्त आपला जर प्राप्त झालं तर त्या जस्तामधून अल्फा किरण शरीरामध्ये आरपार जातात आणि आरपार गेल्यानंतर मग आपल्या शरीरातला जो मेंदू आहे 36,000 केंद्र असणारा, त्या ठिकाणी अल्फा किरण तयार झाल्यानंतर त्या ठिकाणी अमिबा प्राण्यासारखे महाभयंकर जंतू जे आहेत किंवा व्हायरस आहेत ते शरीरामध्ये प्रवेश करीत नाही किंवा त्यांना ठेवता येत नाही. कारण आता जेवढे रोगराई होईल तेवढ्या रोगा जंतूमध्ये अल्फा आणि अल्फा म्हणजे या गॅमा आणि बॅटा किरण असन आणि या सर्वांचं संरक्षण करणारा जो मुख्य कल्की अवताराचा जो प्रभाव आहे तो आहे अल्फा किरण पवमान सोमा आहे. सगळ्या जगाचं संरक्षण करणारा जो आहे तो कल्की अवतार अल्फा किरण आहे आणि सर्व जगाचा नाश करणारा जो राक्षस आहे तो गॅमा आणि बॅटा किरण आहे. अणुबॉम्बचे गॅमा आणि बॅटा किरण हे राक्षस आहेत आणि यांना हटवण्याचं काम करणारा जो आहे तो हटवण्याचं काम करणारा जो आहे तो अल्फा किरण आहे. आणि अल्फा किरण आपल्या शरीरात निर्माण झाल्याशिवाय आपण सुखी संसार किंवा सुखी जीवन जगू शकत नाही. आणि हे अल्फा किरण आपल्या सोमरसामधून मिळतात. फळांचा रस, नारळाचं पाणी, अमृत, फळांनंतर भुसाचा रस, याच्यामधून आपल्या शरीरामध्ये अल्फा किरण जस्त तयार होतं. जस्तातून अल्फा किरण मिळतं आणि अल्फा किरण शरीरात निर्माण झाल्यानंतर मग आपलं संरक्षण होणार, सज्जनांचं संरक्षण करणारा. म्हणून भागवत पुराणात सांगितलेलं आहे, ओम वासुदेवे भगवती सत्वहृदये स्थिते. ज्याच्या हृदयामध्ये सात्विक गुण आहेत, सोमरसाचा अंश आहे, तेथे कल्की भगवंताचा अवताराचं स्वरूप दिसू लागेल. आणि ते स्वरूप कसं आहे, मकारस्य प्रद्युम्नः, मका उकारस्य वासुदेवा, मकारस्य भंकर्षणः, अर्धमात्रास्य अनिरुद्धः. हे भगवंताचे चार विभूती. वासुदेव सर्व भगवंत, वासुदेव भगवंत जो आहे परमात्मा, कल्की अवतार म्हणून तुम्ही म्हणतात, त्याच्या चार विभूती आहेत. आणि या चार विभूती ज्या आहेत त्या विभूती म्हणजे प्रद्युम्न, म्हणजे हा आकारातला प्रद्युम्न म्हणजे गणपतीचं अजेंडा, गणपतीचा परमात्मा आत्मस्वरूप असणारा. उकाराचा वासुदेव सुदर्शन चक्र स्वरूप असणारा. मकाराचा शिवलिंगाचा आणखीचं स्वरूप असणारा. अर्धमात्रा सूर्यनारायण अग्नि सुदर्शन चक्र असणारा असा जो परमात्माचं स्वरूप आहे, त्या स्वरूपाने ऋषी मुनी साधू संत सर्वांच्या सात्विक हृदयामध्ये परमात्मा प्रगट.
ओम स्वयंभू महाकल्की कले कालमूलत प्रपातु परमात्मा धर्मवन कृत अवतारा. भागवत पुराणाच्या 8व्या स्कंदामध्ये याचा उल्लेख आढळतो की सर्वात मोठ्यात मोठा जो कल्की भगवान आहे तो एकदा प्रगट झाल्यानंतर सगळा जगातला कलिमळ प्रत्येकाच्या शरीरातला धुवून टाकणार. सर्वात मोठ्यात मोठा होतो म्हणजे सर्व ठिकाणी सारखा प्रगट होणार. म्हणजे एकाच माणसाच्या शरीरात तयार न होताना म्हणजे ए रक्त गटामध्ये प्रद्युम्न स्वरूपात, ओ रक्तामध्ये वासुदेव स्वरूपात, ए रक्त गटामध्ये संकन स्वरूपात, बी गटामध्ये अनिरुद्ध स्वरूपात, देवता स्वरूप म्हणजे असा ए बी रक्तामध्ये गणपती स्वरूपात, ओ रक्तगटामध्ये विष्णू स्वरूपात आणि ए रक्तामध्ये शिव स्वरूपात, बी मध्ये सूर्य स्वरूपात असे ना भगवंत परमात्मा आपल्या 4 विभूती तयार करणार. आणि या 4 विभूतीनंतर जे सप्त चिरंजीव आहेत, जे 88,000 ऋषी आहेत, 2118 पद्म, 2112 कोटी जे देव आहेत, सगळे या 4 गटामध्ये सामून भगवान कल्की अवताराबरोबर आहेत आणि ते समाज कार्य करतात. तुमच्या शरीरामध्ये भगवान कल्की अवताराचा अंश किती आहे? ए बी रक्तामध्ये गणेश स्वरूप आहे, ओ रक्तगट विष्णू स्वरूप आहे, ए रक्तगटामध्ये शिव स्वरूप आहे, बी रक्तगटामध्ये सूर्यनारायण स्वरूपामध्ये कल्की अवतार प्रत्येकाच्या शरीरामध्ये आहे. आणि ही जेव्हा तुमची सात्विक वृत्तीची अवस्था तयार होईल, सात्विक म्हणजे फळं खाऊन दूध पिऊन जेव्हा तुम्ही राहता तेव्हा तुमच्या शरीरातला संपूर्ण कली नावाचा जो मळ आहे तो निघून जाईल, त्याचा तो ठार होईल, त्याचा अंत होतो. आणि त्याच्यासाठी तुम्हाला सोमरसाचं उदाहरण याच्यात दिलेलं आहे. भगवान परमात्मा हा जो कल्की म्हणतो आपण, तो सत्ययुगामध्ये आकार उकार मकार अर्धमात्रामध्ये होता. त्रेतामध्ये आकार उकार अर्धमात्रामध्ये होता. द्वापारामध्ये आकार उकार अर्धमात्रात होता. आणि आता कलियुगामध्ये आकार उकार मकार अर्धमात्रामध्ये आहे. म्हणजे हा चिरंजीव अवतार आहे. आणि हा चिरंजीव अवतार जो आहे हाच मुख्य अवतार आहे. आकारापासून गणपती हे रक्तगटामध्ये गणेश स्वरूप प्रगट झालं. ओ रक्तगट विष्णू स्वरूप, वासुदेव स्वरूपात परमात्मा म्हणजे वासुदेव स्वरूपात म्हणजे विष्णू स्वरूपात प्रगट झाला. हे रक्तामध्ये शिव अंटीजन आहे म्हणजे मकार मात्रा जो आहे अर्धमात्रा मकार मात्रा, त्या मकार मात्रेतून शिवशंकर स्वरूपाचं कल्की अवतार प्रगट झाला. आणि दुसरा मुद्दा बी रक्तगट सूर्यनारायण स्वरूपामध्ये ह्या कल्की अवताराचं स्वरूप जगाच्या आरंभीपासून आतापर्यंत आहे. म्हणून त्याला म्हटलेलं आहे ओम स्वयंभू महाकल्की कले कालमळात प्रपातु परमात्मा परमाकृत अवतार. ओम स्वयंभू महाकल्की कले कालमळात प्रपातु परमात्मा धर्मवन कृत अवतार. असं श्लोक आहे. हा स्वयंभू आहे आणि प्रत्येकाच्या हृदयामध्ये वासुदेव सत्व हृदय असते. त्या 4 विभूती वासुदेवाच्या. वासुदेव म्हणजे कलियुगात जो प्रचार करायचा आहे धर्माचा, तो अशा स्वरूपाचा आहे. तो आता येणार मग असं होणार, हे सगळे जे तुमच्या कल्पना आहेत तो आलेलाच आहे तुमच्या शरीरामध्ये प्रत्येकाच्या. तो नष्ट नाही. ए बी रक्ताकडे जो परमात्मा आहे तो गणपती आहे. ओ रक्तामध्ये जो परमात्मा आहे कल्की अवताराचा तो वासुदेव आहे. ए रक्ताकडे जो परमात्मा कल्की अवताराचा आहे तो शिवशंकर आहे. आणि बी रक्तगटामध्ये जो कल्की अवताराचा अंश अवतार आहे तो सूर्यनारायण आहे. पारंपरिक पद्धतीने कल्की म्हणजे कलह मिटवणारा, सर्वांवर समान कृपा करणारा, कुठलाही जातीभेद न करणारा, जगामध्ये आकार उकार मकार अर्धमात्रा हे 4 प्रकारच्या विभूती पहिल्यापासून आहेत. आणि विज्ञाने आता त्याला ए बी ओ आणि ए आणि बी असे 4 प्रकारच्या विभूतीमध्ये रक्तगटाचे नमुने शोधले. त्यातून ते आर पॉझिटिव्ह निगेटिव्ह असं आर पॉझिटिव्ह निगेटिव्ह आर पॉझिटिव्ह आर निगेटिव्ह 4 भेद केले प्रत्येकाचे.
म्हणजे 4 गट ये विरक्त जो भगवान तो परमात्मा जो आहे तो भगवान परमात्मा जो आकारातून ये विरक्तून गणेश स्वरूप प्रकट झाला तो 4 स्वरूपामध्ये, नंतर वो रक्तगटातून जो विष्णू प्रकट झाला तो 4 स्वरूपात, नंतर ये रक्तगटातून जो शिवशंकर भगवान कल्की प्रकट झाला तो 4 स्वरूपात पॉझिटिव्ह निगेटिव्ह हरितपण आणि निगेटिव्ह, आणि उभय गटामधून सुद्धा 4 प्रकारात भगवान कल्की अवताराची अवस्था आहे. ये म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह हरितपण आणि निगेटिव्ह, हे 4 प्रकार आहेत. आणि मग त्याचे सूक्ष्म भेद आपण पाठीमागं एक चक्र टाकून दिलं आहे प्रवचनामध्ये तुम्हाला, ते तुम्ही पाहायचं. त्या दृष्टीने प्रत्येकाच्या हृदयामध्ये परमात्मा आहे कल्की स्वरूपाचा, म्हणून म्हटलेलं आहे ओम स्वयंभू महाकल्की कले कालमळत प्रपातू परमात्मा धर्मवन कृतावतारा. पुन्हा ऐका, ओम स्वयंभू महाकल्की कले कालमळत प्रपातू परमात्मा धर्म कृतावतारा. धर्माचं संरक्षण करण्याकरता सर्वात मोठात मोठा ज्याने अवतार धारण केलेला आहे तो कल्की भगवान महाकल्की, तो सर्वांच्या शरीरामध्ये आहे, प्रत्येक प्राण्यामध्ये आहे, 84 लक्ष योनीमध्ये आहे. पण ज्याचं सात्विक शरीर आहे, सोमरस पितोय, फळ खाऊन राहतोय, त्याच्यामध्ये त्याचा विकास होतोय 100%, बाकीच्या ठिकाणी 10%, 20%. आता तुमचा हे विरक्तकडे तुम्ही भूतियान मार्गाचे आहात तर तुमच्या ठिकाणी 33%, पितृवान मार्गाचे असताना तर 66%, आणि दिव्यान मार्गाचे असले 100%. हा कल्की अवतार तुमच्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये अंश रूपाने आहे. म्हणून म्हटलेले ओम स्वयंभू महाकल्की कले कालमळत प्रपातू परमात्मा धर्मवन कृता अवतारा. आणि नवीन तत्वज्ञान जे आहे ते असं की आपलं जे नवीन तत्वज्ञान आहे ते असं की प्रत्येकाच्या हृदयामध्ये परमात्मा आहे, पण तो कशा स्वरूपाचा आहे याचं आता या ठिकाणी आपण सूक्ष्म आणि स्थूल मानाने वर्णन केलेलं आहे. म्हणून आपलं म्हणण्याचं होतं वेद मंत्र रक्त गट कल्की अवतार हा आजचा विषय. वेद मंत्र रक्त गट कल्की अवतार म्हणजे कोणाला राग नको, दुःख नको, आणि सर्व ज्या जे सात्विक प्रकारचे साधू संत ऋषी मुनी कीर्तनकार भजनी हे सगळे जे योगी तपस्वी आहेत सात्विक वृत्तीचे, म्हणजे सर्व माणसा ठिकाणी सूर्य आहे पण तो प्रकाश पडत नाही. ढग आली की 33% प्रकाश पडतो, आली ढग भरपूर तर प्रकाशच पडत नाही, म्हणजे माया आली. विरळ ढग आली तर 33% प्रकाश पडतो, आणि कधी ढग आले गेली तर 66% सूर्याचा प्रकाश पडतो. आणि स्वप्रकाश आकाशामध्ये पडत ढग नाहीत तेव्हा सूर्याचा प्रकाश 100% पडतो. तशा प्रकारचं आपल्या शरीरात पण सोमरस पेरतो, आपल्या शरीरात सगळी माया हटून जाते, काम क्रोध लोभ मोह मद बाजूला जातो, आणि मग आपल्याला कल्की भगवान पूर्ण ब्रह्म परम ब्रह्म शाश्वत ब्रह्माचं ज्ञान होतं. ओम सहस्र शीर्षा पुरुषा सहस्राक्षा सहस्रपात 6 वेद 6 शास्त्र 18 पुराण याच्याचे वर्णन केलेलं आहे. गणेश पुराण, विष्णू पुराण, शिवपुराण, अग्निपुराण, सूर्यनारायण पुराण हे जे असे ग्रंथ लिहिलेले आहेत हे कल्की अवताराचे 4 भाग आहेत. तेव्हा तुमचा जर गट असेल ना ये बी तर तुम्ही गणेश पुराण वाचा, तुमचा ओ गट आहे विष्णू पुराण वाचा, तुमचा ए गट आहे ते शिवपुराण वाचा, तुमचा बी गट आहे सूर्य अग्नि पुराण वाचा. म्हणजे तुम्हाला तुमच्या जीवनातली पूर्ण शांती समाधान, आणि तुम्ही सुद्धा सगळेजण कल्की अवतार आहेत. पण या सगळ्यांचा मुख्य जो अवतार आहे तो आहे श्रीवत्सवक्षा भगवंत सहस्र शीर्षा पुरुषा सहस्राक्षा सहस्रपात समूर्त दशांगुलम. म्हणजे हा दशांगुली उरला याचा अर्थ असा आहे की प्रत्येक शरीरावर तरी प्रवेश केलेला आहे, प्रत्येक ठिकाणी तो आहे, म्हणून कल्लीमुळे हटणार आहे. तसं हटणार नाही. तुमचा गट समजा ये तुमच्या घरी गणपती स्वरूप हृदयात पूर्णपणे आहे तर तुमच्या तुम्हाला विश्वरूप दर्शन झालं तर तुम्ही शरीराला कली हटला.
तुमचा वो रक्तगट आहे त्याचं भगवान विष्णू स्वरूप प्रगट झालं म्हणून विश्वरूप दर्शन झालं. तुमचा कली हाटला, तुमचा गट ये आहे तिथं तुम्हाला शिवस्वरूप विश्वरूप दर्शन झालं का तुमचा कली हाटला. नंतर तुमचा गट बी आहे इथं सूर्यनारायणाचं विश्वस्वरूप प्रगट झालं की तुमच्या शरीराला कली हाटला तसं तो हाटू शकत नाही. म्हणून म्हटलं ओम स्वयंभू महाकल्की कले काल प्रपातू परमात्मा धर्मवन कृतावतार. धर्माचं संरक्षण करणारा सर्वात मोठा जो परमात्मा आहे, सनातन धर्म ज्याला म्हणतात, तो असा आहे की सर्व ठिकाणी परमेश्वर आहे. तो निर्णय रूपाने दिसता असला तर त्याचं स्वरूप प्रत्येक ठिकाणी अस्तित्व दाखवत आहे. मग कोण म्हणणं कल्की अवतार गणेश अवतार होणार, कोण म्हणतं विष्णू अवतार होणार, कोण म्हणतं शिव अवतार होणार. हे सगळे जे अवतार झाले आतापर्यंत पुढं होणार आहेत. विष्णूचे 24, गणपतीने घेतले 8 कोटी अवतार, विष्णूने घेतले 24 अवतार, नंतर शंकर भगवान झाले 19 किंवा अजून काय अवतार, नंतर सूर्यनारायणचे काय अवतार. असे जे आकडे आहेत हे सगळे एकाच परमेश्वराचे अंश अवतार आहेत. आणि त्यांनी आपला पूर्ण विकास करायचा म्हणजे त्यांना परमेश्वराचं मूळ स्वरूप प्राप्त होत. म्हणजे परमेश्वराकडे जाण्याकरता आपल्याला एका जन्मात आपल्या 84 लक्ष येऊन जायचं आपलं कारण नाही. वेद मंत्र रक्तगट म्हणजे कल्की अवतार आणि अमर अवतार हा चिरंजीव अवतार आहे. सर्व ठिकाणी सारखा जो सात्विक वृत्ती राहील त्याला म्हणजे देव दिसेल, त्याला प्रगट होईल. जो अमंगळ असेल त्याच्या दिसणार नाही. पितर असतील त्यांना पण तो सहसा फार दिसणार नाही. जे फळं खातील, दूध पितील, सोमरस पितील, सोमरस म्हणजे उसाचा रस, आमरस, फळांचा रस, नारळाचं पाणी, तर हा सोमरस जो आहे हजारो प्रकार सोमरस सांगितलेले आहेत. परंतु मुख्य जे सोमरस आहे 4च, उसाचा रस, फळांचा रस, नारळाचं पाणी आणि आमरस हे 4 प्रमुख सोमरसाचे प्रमुख टप्पे आहेत. मग आता हे बघा, आता हे 4 टप्पे सांगितले सोमरसाचे. पण आता सोमरस कोणता प्यायचा म्हणजे त्याचा विकास होईल. नारळाचं पाणी प्याला की ये बी रक्तगटाचा पूर्ण गणेश स्वरूप विकास होणार. ज्याचा रक्तगट त्याने आंबा खायचा म्हणजे त्याचा पूर्ण विकास झाला. आणि ज्याचा ए गट आहे त्याने सफरचंद खायचं म्हणजे त्यांचा पूर्ण विकास झाला. ज्याचा बी रक्तगट आहे त्याने आलूबुखार नावाचं फळ खायचं म्हणजे त्याच्या जीवनाचा पूर्ण विकास झाला, त्याचं कल्याण झालं. अशा पद्धतीने ओम स्वयंभू महाकल्की कले काल प्रपातू परमात्मा धर्मवन कृतावतारा वासुदेवे भगवती चतुर्थे स्थिते. तर ज्याचं हृदय पवित्र आहे, ज्याचं हृदय शुद्ध आहे, जो शाकाहारी आहे पण फळाहारी पण आहे, तिथं हा परमात्मा प्रगट होतोय, झालेला आहे, होणार आहे. हा अखंड आहे. सत्ययुगात होता, कृतयुगात होता, द्वापरात आहे, कलियुगात द्वापरात आहे, कलियुगात आहे, कृतयुगामध्ये आहे, त्रेतात आहे, द्वापार युगात आहे, कलियुगामध्ये पण आहेच. म्हणजे हा परमात्मा जो आहे हाच परमात्मा पुढं राम, कृष्ण, दत्त, कल्की दत्त अशा स्वरूपाने प्रगट झाला. आता या 4 गटामध्ये जो व्यक्ती किंवा जो माणूस साधू संत कोणी धर्माला असन, ज्याच्या छातीवर त्रिनिपदान विचन गोपाद धर्माने धारे, ज्याच्या छातीवरती 3 पावलं असतील किंवा 1 पावलं 3 पावलं असन, नंदिकेश्वराचं, वत्सदेवाचं, नंतर भृगुशींची जी पावलं असतील, तो कल्की अवतार. बाकीचं कोणाला अवतार म्हणायचं कारण नाही. ये रक्तगट समजा अशी चिन्ह असतील तर तो अवतार सिद्ध होईल. ओ मध्ये असेल तर हा सिद्ध होईल, ये बी म्हणून हा सिद्ध होईल, बी मध्ये जर असं चिन्ह असतील तर तो कल्की अवतार सिद्ध होईल. तसा सिद्ध होत नाही. पुस्तकं लिहून समाज दिशाभूल करू नका. परमेश्वराला कुठला अवतार घ्यायचा तो संपतो. शिरूर संबळ ग्राम्य असं पण ग्रंथ उल्लेख आहे.
त्यामुळं या ठिकाणी परिस्थिती अशी आहे की जे जे ग्रंथात लिहिलंय आत्री आणि अनुसूया हे पृथ्वीवर अवतार घेतील तेव्हा त्यांच्या पोटी हा कल्की अवतार प्रगट होईल, किंवा आदिती म्हणजे कश्यप आणि आदी जर पृथ्वी आले तर त्यांच्याच पोटी हा अवतार म्हणजे कल्की अवतार प्रगट होईल भगवान आदिनारायणचा. तसा तो कोणाच्या शरीरात कोणाच्या घरी प्रगट होणार नाही. लक्षात ठेवा, महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण मूळ ग्रंथात त्यांनी वचन दिलेलं आहे. कोणला? आदिती दिदीला आणि आत्रीश अनुसूया माताला. तुम्ही जेव्हा पृथ्वीवर जन्माला येता तेव्हा मी तुमचा मुलगा तुमच्या घरी मी अवतार धारण करीन, तसा कुठल्याही घरी मी अवतार धारण करणार नाही. हा याच्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे. तोच मुद्दा तुम्ही बाजूला ठेवून बाकडं फालतू काहीतरी लिहून समाज दिशाभूल केलेली आहे. स्वतःच्या पोळ्यावर तो पळण्याचं कारण केलेलं आहे, असं मुळी चालत नाही. त्याला जिथे अवतार येतो तो घेणार आहे, आणि घेतला असेल तर त्याचं कारण असं आहे की तो अवतार आला म्हणून तो भारत स्वतंत्र झाला, आणि जे काय करायचं त्याला दुसरा देश देऊन टाकला. मग आता ब्रह्मज्ञान आत्मज्ञान हा अवतार म्हणजे 24 अक्षर मंत्राचं सांगतो. 24 अक्षर मंत्रावर हा अवतार का प्रभाव पाडणार? ओम भुवं भुवा ओम स्वाहा ओम महा ओम जना ओम तपा ओम सत्यम ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. हे 24 अक्षर आहेत. तर आपली जी जीवपेशी आहे त्या पहिल्या जीवपेशी म्हणजे 8 ठिकाणी हा ध्वनी उमटतो, तर 7 ठिकाणी 7 रंगसूत्रा जोडे आहेत. दुसऱ्या आवरणामध्ये 8 रंगसूत्रा जोडे आहेत. त्या 8 ठिकाणी 8 शब्दाचा ध्वनी उमटतो. तिसऱ्या ठिकाणी 8 रंगसूत्रा जोडे आहेत, तिथं 8 ठिकाणी हा स्पर्श करतो हा मंत्र. म्हणून हा 24 अक्षरी मंत्र महत्त्वाचा मंत्र. रंगसूत्र 23 रंगसूत्रा जोड्यापासून हे जग जन्माला येतं. जगाचा अवतार होतो, जगाचे जग जिवंत राहिले. तृतीयोग कृतयोगामध्ये 23 अक्षर गायत्री मंत्र होता. 23 अक्षर रंगसूत्रा जोड्या होत्या. त्रेतायोगामध्ये गायत्री मंत्र होता. 23 रंगसूत्राच्या जोड्या होत्या. मानव प्राण्याचा वंश वाढत आलाय. त्याचप्रमाणे द्वापार युगामध्ये गायत्री मंत्र होता. 23 रंगसूत्राच्या जोड्या होत्या. मानव प्राण्याचा वंश जसा तसा प्रगट झालेला आहे. आणि कलियुगामध्ये गायत्री मंत्र आहे आणि 23 रंगसूत्रा जोड्या आहेत, आणि त्या जग तसं जन्म आले, त्यात काही फरक झालेला नाही. म्हणून हा जो 24 अक्षर आणि कल्की अवतार हे जे समीकरण आहे हे अत्यंत महत्त्वाचं आहे. विज्ञान दृष्टी विचार करा, धार्मिक दृष्टी विचार करा, तर त्या दृष्टीने तुम्ही विचार केला तर तुम्हाला असं आढळून येईल समाजाला जगाला की पहिल्यापासून आतापर्यंत 23 रंगसूत्र जोडी आणि गायत्री मंत्र 24 अक्षर, एका 7 रंगसूत्र जोड्या पहिल्या पेशीच्या पहिल्या वलयामध्ये आहेत का, आणि एक का नाही? तर त्या ठिकाणी 8 स्पर्श होतो, पण स्त्री की पुरुष अशा दृष्टीने तिथं निर्णय होऊन तो जन्माला येतो, एक्स का वाय, या दृष्टीने या ठिकाणी गोष्ट आहे. तर अशा दृष्टीने कलियुगा सत्ययुग, कलियुग, त्रेता, द्वापर, कलियुगामध्ये अनंत कोटी वर्ष होऊन गेलेली आहेत. आरंभ, मध्य आणि शेवट नाही. असा जो भगवान परमात्मा जो आहे, ओम सहस्र शीर्षा सहस्र पासवृत्ता दशांगुलम, हा कल्की अवतार आहे. हा कल्की भगवान आहे. आणि तो भगवान प्रत्येकाच्या हृदयामध्ये सात्विक हृदय ज्याचं आहे त्याच्या शरीरामध्ये गणेश रूपात, विष्णू रूपात, शिव रूपात आणि सूर्यनारायणाच्या रूपामध्ये अवतीर्ण होत आहे, झालेला आहे. तुमच्या शरीरामध्ये आता कल्की अवतारचं रहस्य आहे. वेद मंत्र तुम्ही वाचला की तुमच्या अवतारामध्ये शरीरामध्ये कल्की अवताराचं कोणतं स्वरूप आहे हे आपण पाहू शकतो. आपण याचं संशोधन केलेलं आहे की तुमचा रक्तगड ये आहे, ये बी आहे, ये बी रक्तगड आहे, म्हणून तुमच्या शरीरामध्ये
गणेश स्वरूपाची शक्ती असून तुम्ही गणेश स्वरूप अवतार आहात, अंश अवतार. वो रक्तगट आहे, तिथं सुदर्शन चक्र आहे आणि त्यामुळे तुम्ही विष्णू स्वरूप अवतार आहात. त्याच्यानंतर ये रक्तगट आहे, तिथं तुम्ही शिवस्वरूप विष्णू स्वरूप या ओमध्ये आहे. ये मध्ये शिवस्वरूप तुम्ही कल्की अवतार स्वरूप आहे. आणि बी रक्तगट तुमचा आहे तर त्या ठिकाणी सूर्यनारायणाचं स्वरूप हा तुमच्या कल्की अंश अवतार तुमच्यामध्ये आहे. त्याची वाढ करायची. आता आपल्याला समजा तुम्हाला एक समजा आंब्याची कोय दिली, आता 4 जणांना 4 आंब्याच्या कोया दिल्या आणि त्याच्यामध्ये ज्यांनी कोय लावली त्याचा वृक्ष मोठा झाला, त्याला जसे तसे आंब्या रस आला, फळं आलेले आहेत. पण ज्याने कधीच कोय लावलीच नाही तो अंश अवतार होऊ शकत नाही, तो तसाच राहिला कारण तो आंबा उगवलाच नाही. मटकीला मोड फुटतात, त्याचं रूपांतर जीवनसत्वात होतं. तसं जेव्हा आपण भक्ती करू तेव्हा प्रत्येकाच्या शरीरामध्ये कल्की अवताराची शक्ती संचारत आहे वेद मंत्राप्रमाणे. म्हणून तुमच्या शरीरातला कली हटत चाललेला आहे आणि तो कलीचा शेवट होत चालला आहे. म्हणून प्रत्येकाने आपला रक्तगट तपासून घ्या. म्हणजे तुमचा ये विवाहाचा रक्तगट भगवान गणपती कल्की रूपाने प्रकट होणार, तो तुमच्या शरीरातलं कली हटून टाकणार. वो रक्तगट तुमचा तपासून झाला तर तुमच्यात विष्णू शक्ती प्रकट होणार, विष्णू अवतार प्रकट होणार, कल्की अवतार विष्णूपाने तुमच्या शरीराला कली संपणार. तसाच तुमचा रक्तगट ये असेल तर त्या ठिकाणी कल्की भगवान शिव स्वरूपात प्रकट होणार आणि कली हटणार. आणि त्याचप्रमाणे बी रक्तगट असल्यानंतर तुमच्या शरीरामध्ये सूर्यनारायण स्वरूपामध्ये कल्की भगवान प्रकट होऊन कली हटणार. म्हणजे जरी तुमचे देव वेगळे असले तरी दिसायला तुमच्या रक्तगट वेगळे आहेत. तसे एका भगवंताने आपली 4 रूप म्हणजे अकारस्य ब्रह्मा, उकारस्य विष्णू, मकारस्य रुद्रार्धमाचे प्रकाशनादा असं भगवान शंकराने शिवपुराणात पार्थला सांगितलं. विष्णू पुराणामध्ये विष्णूने महालक्ष्मीला सांगितलं आकारस्य प्रद्युम्न, उकारस्य वासुदेवा, मकारस्य संकर्षा, अर्धमात्रस्य वा संकवन अनिरुद्ध असे सांगितलं. आणि मग कलियुग आपल्या आताच्या विज्ञान युगामध्ये आकारस्य ये बी, उकारस्य ओ, मकारस्य ये, अर्धमात्रस्य बी असे रक्तगट प्रभाव तेच पडलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये हा मानव वंश सगळं वंश म्हणजे तुमचा गट वगैरे पुढे हजारो पिढ्या तुम्हाला गट आहे. आजोपण तुम्हाला पण आता आहे, पुढं पण राहणार आहे. म्हणजे हे कल्की भगवान हा चिरंजीव अवतार आहे. तो प्रत्येक शहरामध्ये कायम संचार करून राहणार आणि त्यामुळे दिसणार. त्याचा जो मुख्य अवतार आहे श्रीवत्सवक्षा भगवंत शाश्वत, त्याचे ह्या 4 विभूती अंश अवताराच्या आपल्या समानाकरता वेद मंत्र रक्तगट याचा तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला परिपूर्ण समजून येईल. अशा दृष्टीने महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे. म्हणून या ठिकाणी सोमरस पिलं पाहिजे, त्याच्यामधून दूध आपण घेतलं पाहिजे. आपण सांगतो आपल्या आश्रमामध्ये म्हणजे इथे जे भाविक मंडळी आहे भरपूर, ते काय करतात या ठिकाणी फळं खातात, दूध पितात आणि त्यामुळे ते उपासन उपवास करतात. या रसाच्या सामर्थ्यामुळेच सर्वांचे परिपूर्ण रक्षण होते, तसं होऊ शकत नाही. आता तुम्ही किती औषध जरी घेतली ना तरी तुम्हाला मोसंबीचा रस प्या डॉक्टर सांगतो, फळांचा रस प्यायला सांगतात. त्याचं कारण आहे का त्याच्याशिवाय तुमचं संरक्षण होत नाही. विज्ञानामध्ये तोच मार्ग, धर्मामध्ये पण तोच मार्ग सांगितलेला आहे. आता आपलं हे आजचं 107वं प्रवचन आहे. आता आजपासून हे प्रवचन बंद होणार आहे. आणि आपला मुद्दा काय आहे? वेद मंत्र कल्की अवतार, वेद मंत्र रक्तगट कल्की अवतार, त्यावर आपण थोडक्यात माहिती दिलेली आहे. प्रत्येकाने तुम्ही प्रत्येकजण कल्की स्वरूप आहात, कल्की भगवंताच्या स्वरूपात, कल्कीच्या अंशावतार आहात.
पूर्ण अवतार होण्याकरता तुम्हाला अभ्यास करायला पाहिजे, मग ते पूर्ण अवतार होणार. ओम श्री रामलिंग महाराज की जय. हयग्रीव घोरनदी गंगा मैया की जय. सर्व जगाचा नियंत्रण करता सर्वचक्षा भगवंत. ओम सहस्रशीर्षा पुरुषा सहस्रमूर्त्या दशांगुलम. ओम सहस्रशीर्षा पुरुषा सहस्राक्षा सहस्रपात स भूमिं विश्वतो वृत्याति दशांगुलम. भूश्वराजा श्रीराम कल्किदत्त महाराज की जय. जगात आणि महाराष्ट्रात कल्किदत्त मंदिरामध्ये स्वयंभू प्रगट झालेली महापंच सागरेश्वरी महादुर्गा माता की जय. काल भैरव की जय. खंडेश्वर काल भैरव की जय. शनीश्वर महाराज की जय. खंडेश्वर महाराज की जय. शनीश्वर महाराज की जय. हनुमान की जय. सर्व देव देवतांचे जय. साधू संत की जय. हरिओम दत्त. सांगायचा मुद्दा म्हणजे आता आज 107वा प्रवचन झाले. हे प्रवचन आता पुन्हा 1 सप्टेंबर चालू होणार आहे. उद्यापासून पूर्ण बंद. हरिओम दत्त. ओम शांत शांत.